नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय गुढीपाडवा स्पेशल खीर. आता गुढीपाडवा आला की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार किंवा रीतिरिवाजानुसार घरात गोडधोड बनवतच असतं. अशा वेळी दर गुढीपाडव्याला बनवायचं काय प्रश्न पडतो आणि मग आपण शोधत असतो नवीन नवीन रेसिपी. तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने खूप जास्त तामझाम न करता तुम्ही सहजपणे साईड बाय साईड म्हणजे गुढीपाडव्याचा जर स्वयंपाक करत असाल तर दुसऱ्या गॅसवरती ही खीर प्रिपेअर करू शकता. इतकी साधी सोपी आहे, कुणालाही जमेल इतकी ही सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता नेहमी खिरीकरता आपल्याला काय करायचं आहे, जाड बुडाची कढई वापरायची आहे. जेणेकरून खीर करपणार नाही किंवा खाली बुडाला लागणार नाही. आता इथे आपण अर्धा लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध वापरा. अर्थातच म्हशीचं दूध वापरा, कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. आता दुधाला केवळ एक उकळी आणायची आहे. इथं आपल्याला दूध आटवायचं वगैरे नाही. तर सरळ-सरळ एक उकळी आणा. त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया. एकदा काय दुधाला उकळी आली या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, गॅस थोडासा लहान ठेवायचा आणि 2 चमचे आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, की तांदळाची खीर शिजायला जास्त वेळ लागतो किंवा ही खीर आपण कुकरमध्ये सुद्धा प्रिपेअर करू शकतो का? तर हो, करू शकता. पण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे, जेणेकरून वेगळा असा टाईम द्यायची गरज पडत नाही. आता इथे काय केलेलं आहे, 2 चमचे बासमती तांदूळ यापेक्षा जास्त नको. जर जास्त वापरलात तर मग सरळ-सरळ भातच तयार होईल. त्यामुळं केवळ 2 चमचे. त्यानंतर इथे येते 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटायला घ्या. साधारणतः मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटायचं. म्हणजे खीर ही लवकर शिजते. आता बरेच जण असाच तांदूळ खिरीमध्ये टाकला तरी खीर शिजते, पण त्याला खीर मिळून येत नाही. मग अशा वेळी थोडेसे तांदूळ वाटून घ्यायचे या पद्धतीने. म्हणजे तांदळाचे अर्थातच 1 ते 2 तुकडे झाले पाहिजेत. आता तुम्ही पाहू शकता इतकाच तांदूळ मी वापरलेला आहे अर्धा लिटर दुधासाठी. यापेक्षा जास्त नको. अन्यथा सरळ-सरळ तुमचा गोडाचा भात तयार होईल. म्हणून मग आता आपण तांदूळ ॲड करायचे आणि ग्राइंड केल्यामुळं तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही. खीर लवकर तयार होते आणि खीर एकसंध मिळून येते किंवा गाढी व्हायला, थोडीशी मिळून यायला मदत होते. म्हणून तांदूळ नेहमी आपण थोडेसे वाटूनच वापरावेत. आता ज्यांच्याकडे वेळ आहे किंवा जर तुम्ही ऑलरेडी प्रिपरेशन किंवा विचार करून ठेवला असाल, तर अशा वेळी तांदूळ अर्धा तास भिजवलात, तर खीर अजून जास्त लवकर शिजू शकते. पण वेळच नसेल, आयत्या वेळी बनवत असाल, तर केवळ 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये या पद्धतीने वाटून घ्या. आता इथे आपण आंबा वापरतोय. गुढीपाडव्याला आंब्याची खीर आज आपण पाहत आहोत. तर आंबा कुठला वापरावा? जर तुमच्याकडे अल्फॅन्झो किंवा रत्नागिरीचा हापूस मिळत असेल, तर तो वापरा आणि जर लवकर आंबे मार्केटमध्ये येत नसतील, तर अशा वेळी बदाम आंबासुद्धा वापरू शकता. आता तुमच्या भागामध्ये जो काही मँगो किंवा जो आंबा मिळतो, तो वापरायचा. खीर पूर्णपणे शिजत आली, की मग यामध्ये साखर वापरावी. आता तुम्ही म्हणाल, की सुरुवातीला का नाही टाकलं? तर बऱ्याचदा असं होतं, की खीर जी आहे ती खूप जास्त गोड होते आणि मग आपला साखरेचा अंदाज चुकतो. त्यामुळं खीर पूर्ण शिजली, की त्या अंदाजाने आपल्याला साखर वापरायची आहे. साधारणतः अर्धी वाटी मी साखर वापरली आहे. ग्राममध्ये 50 ते 60 ग्राम साखर. त्यानंतर 1 टेबलस्पून आपण इथे साखरयुक्त वेलची पूड वापरलेली आहे आणि 3 ते 4 केसरचे धागे गरम दुधामध्ये मिक्स करून वापरलेत. या व्यतिरिक्त कुठलाही फूड कलर वगैरे मी वापरलेला नाही. केवळ केसर वापरलंय आणि मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे, की मँगो जो आहे तो अल्फॅन्झो किंवा रत्नागिरी मँगो वापरला तर त्याला स्वतःचाच एक कलर आणि टेस्ट असते. त्यामुळं वेगळा असा काही फूड कलर वापरायची गरज नाही. आता खीर पूर्णपणे शिजत आली आहे आणि खीर घट्ट झाली, की गॅस पूर्ण बंद करा. अशा प्रकारे. आता याचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त शिजवलात, तर त्याचा गिजगा किंवा भात तयार होऊ शकतो. म्हणून इतकीच पातळ खीर ठेवलेली आहे आणि गॅस पूर्ण बंद झाला किंवा खीर पूर्णपणे वॉर्म झाली, कोमट झाली, की मग यामध्ये मँगोचा पल्प ॲड करा. असं केल्यामुळं होतं काय, खीर फुटल्यासारखी होत नाही. जर का तुम्ही गरम-गरम खिरीमध्ये मँगोचा पल्प ॲड केला, तर बऱ्याचदा दूध गरम असल्यामुळं थोडीशी खीर फुटल्यासारखी वाटते किंवा त्याची चवही थोडी वेगळी येते. म्हणून अतिशय चवदार खिरीकरता नेहमी खीर थोडीशी कोमट असतानाच आपल्याला मँगोचा पल्प ॲड करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे एक्स्ट्राचं दूध ॲड केलंय.
जेणेकरून खिरीला छानपैकी एकसंध होईल आणि त्याचं टेक्स्चर किंवा त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे गुढीपाडवा स्पेशल आज आपण ही खीर बनवलेली आहे. आता ही खीर तुम्ही साधारणतः 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. काहीही होत नाही आणि खीर पूर्ण थंड झाली, की यामध्ये आपल्याला तूप गरम करून ॲड करायचं आहे. असं केल्यामुळं तुपाची जी टेस्ट आहे, या खिरीमध्ये नेक्स्ट लेव्हलला जाते आणि खीर जास्त स्वादिष्ट तयार होते. आता ही खीर मी तुम्हाला सर्व्ह करून किंवा एका पातेल्यामध्ये काढून दाखवते. कुठल्याही प्रकारचा कलर वगैरे वापरली नाही, तरीसुद्धा खिरीला खूप छान कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अतिशय टेस्टी, पौष्टिक. आता या खिरीमध्ये वेगळे असे ड्रायफ्रूट टाकायची गरज नाही, कारण मँगोचाच एक स्वतःचा फ्लेवर असतो. त्यामुळं एक्स्ट्राचे जिन्नस टाकून खूप जास्त गडबड न करता अगदी सोप्या पद्धतीने ही खीर तुम्ही बनवून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.